महाराष्ट्र पब्लिक सकाळ झालेली आहे. सकाळी ऑलमोस्ट 11 वाजलेले, आवरलं वगैरे. काल फंक्शन झाला घरातला. थोड्याशा क्लिप्स आहेत तर मी ह्याच व्हिडिओमध्ये ॲड ऑन करेल. तर आत्ता आपण चाललोय. एक तर झालं का, आपण तुळजापूर सिरीज तुम्ही बघितली असेल, तेव्हा राईट साईडचा जो आपला फॉगलाईट प्रोजेक्टर आहे खालचा, तो थोडासा फ्लिकर करत होता. तर मग थिंग्स तरी वायर वगैरे काहीतरी लूज झाले असेल, ते एक काम करायचं आहे. सेकंड म्हणजे जी आपली स्क्रीन आहे त्याला थोडंसं ग्लिच येतोय, ते दाखवायचं आहे. स्टिरिओ येतो, प्लस टेम्पोचे टायर टाकायचे. ही गाडी वॉशिंग करायची आणि परत आपण 2 दिवसासाठी ट्रिपला चाललो आहे. येस, हां, उद्या आपण परत ट्रिपला चाललेलो आहे. तर मग आज ही कामं आहेत, तर तुम्हाला दाखवतो काय 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 नाही. फर्स्ट ऑफ ऑल तर हे सगळी कामं करून घेऊ आणि मग आलेलो आहे. चेकिंग चालू आहे. कुठलं युनिट वगैरे आता बघून चेक करता येते. सेम प्रॉब्लेम परत येतो आहे की हॉटस्पॉट कनेक्ट केलं तरी हे येत नाही, इंटरनेट दाखवत नाही, तोच इश्यू येतो आहे. तर बघूत आता काय होतं, तुम्हाला पण दाखवतो. होती स्क्रीन परत स्टार्ट केलेली आहे, एकदा चेक करून मग तुम्हाला दाखवतो. झालेलं आहे ते पूर्ण सेट झालेलं आहे. ते म्हणले आत्ता इश्यू नाही ना, पण शेवटी किती काय झालं तरी इलेक्ट्रिक पार्ट आहे, त्यामुळे ते सांगू शकत नाही. जर म्हणले इश्यू आला तरी पण आपण मग डायरेक्टली चेंज करून टाकू आणि वॉरंटीमध्ये, आणि कॉस्टली पार्ट असल्यामुळे मग वॉरंटी पण आपल्याला मिळून जाईल त्याची. आणि दुसरी गोष्ट इथलं झालेलं आहे, मी हॉर्न पण चेक करत होतो, पण काकाने इनॉल लावलेलं आहे, त्याच्यासारखं हॉर्न मला काही दिसलंच नाही. मग एकदा काकाकडनंच कन्फर्मेशन करायला लागेल की कुठनं कोणतं लावलेलं आहे म्हणून. ते एकदा चेक करून मग परत आपल्याला द्यायला लागेल, कारण काका इथेच काम करतो, काकाच इथेच गाडी सोडतो त्याची. ते फक्त एकदा काकाला एक विचारून ना परत एक चक्कर होणारच आहे, कारण हॉर्न चेंज करायचं. 1 नंबर हॉर्न येतो इनोला आहे, तर आता हाय क्रॉसला, तर मग ते फक्त एकदा चेक करायचं. तर मग आत्ता जाऊ, उघडला असेल मोस्टली शॉप. ते प्रोजेक्टरची सेटिंग खालची ते स्प्लिटर आलेलं आहे, ते बघू शकता. थोडंसं एक्सरसाइज वगैरे पण बघायचं, काहीतरी नवीन नवीन थोडंसं मॉडिफिकेशन. आणि सेकंड चीज ते माणसं कमी येत नाही आज. बघू आज होतं आहे का उद्या होतं आहे काम, ते पण चेक करायला लागेल. आज होतं आहे का उद्या होतं आहे काम, ते पण ऐका होतं मला चांगलं ओळखीचा आणि मित्रच आपला. मी फ्रेग्रन्स बघतो आहे चांगलं, पण फ्रेग्रन्स काय मला पसंतच नाही पडत. बघूत अजून काय काय नवीन एक्सेसरीज आहेत काय, याला चेक करतो, तुम्हाला पण दाखवलेलं आहे. गाडीचं काम चालू काय, हा लेन्स लागतोय, हा ही साईड लागत नाही, मग तेच थोडंसं चेक करतो आहे. आणि फ्लॅपचं ते जॅकवरती चढवून हे करायला लागेल, टाईम जास्त लागेल. जाऊ दे म्हणलं, आत्ता काय नको करू, नाश्ता वगैरे केलं नाही, घरी जाऊन जेवण करायचं पहिलं. मग आत्ता फर्स्ट तर प्रोजेक्टरच करून घेतो, तुम्हाला दाखवतो सोबत. आपला जो जुना होल्डर होता ना तो जळाला होता, तुम्हाला दाखवतो. आता आपण नवीन होल्डर टाकतो. आता हीटमुळे ते जळायलाच असेल.
नवीन होल्डर लावलेलं आहे, तुम्हाला जुना दाखवतो. करू चालू. जायला येतो पूर्ण. काय बोलू, झालं चालू झालं 2 लेन्स काम झालेलं आहे. काय नाही, फक्त कपलर जो असतो ना तो जायला होता ॲक्च्युअलमध्ये हीटमुळे. खरंच वाटतं की हां एवढे वॅट तेवढे वॅट, पण ते हीट त्याला लय असते. हीट खूप जास्त मारतो, त्याच्यामुळं मग ते थोडंसं रिस्की होतं काम. नाही म्हणा एवढं काही रिस्क नाही, कपलर जळतो. आणि ॲक्च्युअलमध्ये आपण त्याला स्कॉच लावून स्कॉचची स्विच लावून हे केलेले आहेत, त्यामुळे डायरेक्टली वायरिंगला काहीच इश्यू नाही आहे. आणि आपण त्यासाठी एक्सटेंडेड वायरिंग टाकलेली आहे, त्यामुळे काही इश्यू येणार नाही. म्हणजे आपले फ्यूज पण आहेत, काय एवढं हे नाही. त्यानंतर वाटतं ना हां लावता येतं, हे वायरिंग कट होती म्हणजे होतीच, काही ऑप्शन नाही. आणि एवढं जास्त वॅटचे प्रोजेक्टरमध्ये ॲक्च्युअलमध्ये कोणच लावत नाही. आणि जे नॉर्मल डायरेक्टली प्रोजेक्टर करतात ना, नॉर्मल 150 मॅक्झिमम 180 वॅट असतात, त्याच्यावरचे नसतात विथ LED वाले. म्हणजे आपण बाहेरनं टाकतो ना, आता मी प्रोजेक्टरची जी हाऊसिंग आहे ती वेगळी घेतलेली आहे आणि बल्ब हे 320 टाकलेले, त्यामुळं हे खूप जास्त आहे. त्यामुळे हायवेला मी काय हेडलाईट यूजच नाही करत, हायवे काय सिटीला पण नाही. मी फक्त फॉगलाईटवरतीच माझी गाडी असते मोस्टली. हां जिथे एकदम गरज आहे तिथेच मी हाय बीम करतो, अदरवाईज लो बीमवरतीच असते, ते पण खालच्या फॉगवरती. आता एवढंच काम केलं आहे, आज तर काय वॉशिंग केली नाही, कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे वॉशिंग केलीच नाही. आता घरी जाऊ, जेवण करून थोडा वेळ झोपणार आहे आणि तुम्हाला भेटू डायरेक्टली संध्याकाळी. जेवण झालं म्हटलं, आज घरी निवांतच होतं, म्हणलं नको करू स्वयंपाक, जेवण घेऊन जाऊ. जेवण आलं पार्सल घ्यायला, तर उद्या परत गावाला चाललं आहे. 2 दिवस गावाला जाणार आहे. नेक्स्ट वीक परत पोरांसोबत ट्रिप आहे, परत एक फॅमिली ट्रिप पण काढायची आहे. डिसाईड करतो आधी काय आहे, कसं काय ठरवायचं, तसं मग तुम्हाला अपडेट करतो. आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि ऑलरेडी लेट झालं आहे. मम्मीचे 2 फोन येऊन गेले. मी गेलो पोरांच्यात, ऋतन ते आले होते, त्याचे भाऊ पण आले होते, मी होतो त्यांच्यासोबत. थोडं वेळ बसलो, गप्पा मारल्या. एक तर तिच्या आल्या फिल्मिंगमधनं काही दिसत नाही, गप्पा वगैरे मारल्या. आणि कॅश काढायची होती आणि कॅश होती माझ्याकडे. मम्मीचे 2 फोन आले आणि उशीर झाला आहे, पैसे देऊन परत जा वाटलं असतं तिला झोपायचं आहे. काल भरपूर दमलेलो आहे सगळेच. तर मग गाईज आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा आणि बेल आयकन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे जेवढे काही व्लॉग येतील ना त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला समजून जाईल की व्लॉग लाईव्ह आलेला आहे. आणि सेकंड चीज ही, आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.